हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। मराठीच रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत अशी सोयाबीनची ग्रेव्ही बघणार आहोत। इतकी टेस्टी ही ग्रेव्ही बनते ना की तुम्हाला नक्की आवडेल। आणि हाच व्हिडिओ बघून तुम्ही जर ग्रेव्ही ट्राय करणार ना तर कमेंट सेक्शनमध्ये माझ्यासोबत नक्की शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। काय करायचं, सगळ्यात आधी जे सोयाबीन असतात ना त्यांना पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे। एकतर तुम्ही डायरेक्ट त्याला पाण्यामध्ये बॉईल करून घ्या, नाहीतर पाणी जास्त कडकडीत गरम करून त्यामध्ये तुम्ही त्याला डायरेक्टली ॲड करू शकतात। तसेही ते छान प्रकारे सॉफ्ट होऊन जातात। किंवा काहींना डायरेक्ट बॉईल केलेले खूप आवडतात तर तुम्ही तसेही त्यांना डायरेक्ट गॅसवर बॉईल करू शकतात। पण मी काय केलं आहे, पाणी गरम करून घेतलं, नंतर गॅस बंद करून मग त्यामध्ये सोयाबीन ॲड केले आणि जवळपास 15 मिनिटात ते एकदम सॉफ्ट होऊन गेले। तोपर्यंत मी साईडला कढईमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये कांदा जो आहे तो शालो फ्राय करून घेतला। कांद्याचा कलर मी तुम्हाला दाखवलाच, तसा थोडासा हलकासा कलर त्या कांद्याचा चेंज झाला की तेव्हा मग आपण ना कांद्याला काढून घ्यायचं। आता कांदा थंड होतोय तोपर्यंत हे थंड झालेले जे सोयाबीन आहेत त्यांच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून मॅरिनेट करताना जास्त पाणी त्या मसाल्यांना सुटणार नाही। तर इथे बघा अशा प्रकारे हे सोयाबीन पूर्ण कडक पाण्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याचं जे पाणी आहे ते साईडला ठेवून द्यायचं। ते पाणी फेकून द्यायचं, त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे। चला आत्ता मेन व्हिडिओला सुरुवात आहे। तर इथे सोयाबीन जे आहे ते एका भांड्यात काढून घेतले। नंतर त्यामध्ये लाल मिर्च पावडर, हळद पावडर, थोडासा गरम मसाला आणि जे अद्रक आणि लसूण मी ठेचून घेतलेलं होतं ते ॲड केलं। 2 चम्मच मी यामध्ये दही ॲड केलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करायची। नंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं। हे जे आहे ते सोयाबीनचं मॅरिनेशन म्हटलं जातं। आत्ता ह्या मॅरिनेशनच्या आधी जे आहे तुम्ही सोयाबीन थोडेसे शालो फ्राय करू शकतात तव्यावर। मला ॲज इट इज हवे होते म्हणून मी असेच घेतले, पण जर तुम्हाला हे फ्राय करून आवडत असतील तर तुम्ही त्यांना छान फ्राय करून घ्या आणि मग मॅरिनेट करा। त्यानंतर बघा कांदाही थंड झालेला होता तर कांद्याला छान प्रकारे दळून घेतला। कांद्यामध्ये मी फक्त कोथिंबीर ॲड केलेली होती, बाकी काहीच ॲड करायचं नाही आहे। त्यानंतर साईडला कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं, हिरव्या मिरच्या घातल्या आणि नंतर कांद्याची जी पेस्ट बनवली होती ती ॲड केली। सर्व मिक्स करून घ्यायचं। पेस्ट जी आहे ती छान भाजली गेली की त्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड करायची, जेणेकरून मसाल्याला चांगला कलर येईल। आणि नंतर जे मसाल्याचं भांडं असतं त्याला छान धुवून घ्यायचं आणि ते पाणी ॲड करायचं। मसाले ॲड केल्यावर लगेचच पाणी ॲड करायचं। थोडेसे मसाले भाजू द्यायचे 10 ते 15 सेकंद आणि मग पाणी ॲड करायचं, जेणेकरून मसाले जळणार नाहीत। नंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं, जेणेकरून मिठाने मसाल्यालाही छान चव येईल। आणि मग जे आपण मॅरिनेट केलेले सोयाबीन होते त्यांना त्यामध्ये ॲड करून द्यायचे। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला छान लो फ्लेमवर ना 15 मिनटं होऊ द्यायचं आणि छान मिक्स करत राहायचं। मसाला जळायला नको याची काळजी घ्यायची, कारण पाणी आपण अजूनही त्यामध्ये कमीच ॲड केलेलं आहे। नंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं। आत्ता ग्रेव्हीची क्वांटिटी तुम्हाला किती हवी आहे त्यावर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा। ही तुम्हाला घट्टसर हवी असेल तर ती पण चालते, किंवा तुम्हाला यामध्ये पाणी जास्त हवं असेल तर ते पण चालतं। फक्त चवीनुसार यामध्ये ॲड करायचं। त्यानंतर चवीपुरता मीठ घालायचं, वरतून छान कोथिंबीर घालायची आणि अशी मस्त टेस्टी अशी आपली सोयाबीनची ग्रेव्ही जी आहे ती इथं रेडी झाली आहे। खूप चविष्ट बनते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।